अमेरिकेत इराण समर्थकांकडून हल्ले सुरू झालेत। एका सिनेगॉगमध्ये ट्रक घुसवण्यात आला। एका शाळेवर लेबनॉनच्या नागरिकांना गोळीबार केलाय। मात्र असे हल्ले होण्यापूर्वी इराणकडून अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ल्याचा प्लॅन असल्याचं एक पत्र सध्या अमेरिकेत चर्चेचा विषय बनलंय। About this bulletin that some law enforcement put out about a possible Iran revenge plot in California. But you have a lot of things happening, and all we can do is take them as they come. इराण अमेरिकेवर सूड उगवणार। कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर इराणचे ड्रोन धडकणार। युद्ध अमेरिकेच्या जमिनीवर लढलं जाणार। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धातला तणाव आणखी वाढतोय, कारण इराण आता अमेरिकेच्या मुख्य भूमीला लक्ष्य करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। इराणने अशी कुठलीही धमकी दिलेली नाही किंवा अमेरिकेच्या सरकारनं असा कुठलाही इशारा दिलेला नाही। मात्र अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा FBI कॅलिफोर्निया राज्याच्या पोलीस विभागाला पाठवलेल्या एका पत्रानं अमेरिकन नागरिकांचं टेन्शन वाढलंय। पाहूया FBI या पत्रात नेमकं काय आहे। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला इराणनं अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता। अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीजवळ असलेल्या एका अज्ञात जहाजावरून ड्रोनचा वापर करून हा हल्ला करण्याचा कट शिजत होता। कॅलिफोर्निया राज्यातील काही ठिकाणी हे हल्ले होणार होते। सध्या इराण आणि अमेरिकेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्याची वेळ, पद्धत, लक्ष याबाबत आमच्याकडे अधिक माहिती नाही। FBI लॉस एंजेलिस। इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर असे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण इराणनं आपल्याकडचे ड्रोन्स, क्षेपणास्त्र यांचे विविध व्हिडिओ प्रसिद्ध करत शक्ती प्रदर्शन केलंच आहे। शिवाय आपले इरादेही स्पष्ट केलेत। About this bulletin that some law enforcement put out about a possible Iran revenge plot in California, where there would be some kind of a boat offshore launching drones towards the. It's being investigated, but you have a lot of things happening, and all we can do is take them as they come. And the war itself is being prosecuted as well as anybody has ever seen, and this is other countries telling me too. Big countries, powerful countries. They said they've never seen anything like it. And they also agree with what I'm doing. They say it's an evil country, and it's been for 47 years that way. युक्रेन रशिया युद्धात युक्रेनने अशीच रणनीती वापरत रशियाची राजधानी मॉस्कोसह मोठ्या शहरांना लक्ष्य केलं होतं। महिन्याभरात युक्रेनला संपवू असं म्हणणाऱ्या रशियाला अजूनही युक्रेनला गुडघ्यावर आणता आलेलं नाही। तशीच काहीशी रणनीती इराण वापरतंय का? सरळ सरळ त्यांनी धमकी दिलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो, आणि तशा प्रकारची भविष्यामध्ये आमची रणनीती असणार आहे। 2001 मध्ये ज्या प्रकारे अमेरिकेमध्ये घुसून वर्ल्ड ट्रेड सेंटरला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यावेळेसच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांनी केला होता, तसाच काहीसा प्रकार या इराणच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांद्वारे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये करू शकतो। एवढंच नाही तर इराणनं पाकिस्तानच्या काही दहशतवादी गटांना आपल्या सोबत घेतलेलं आहे, आणि अशा प्रकारच्या गुप्तहेरांना आपल्या सोबत घेऊन अमेरिकेमध्ये काही कारवाया करणं, त्याचबरोबर तिथले स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट करून त्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या काही महत्वाच्या हाय व्हॅल्यू टार्गेट्सवर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये इराणकडून त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। एकीकडे अमेरिकेवर अशा हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे केवळ अमेरिकन जनमत आपल्या बाजूने ठेवण्यासाठी ट्रम्प सरकारनं माध्यमांमध्ये उठवलेली ही हूल असू शकते, अशी ही चर्चा आहे। कारण ट्रम्प यांनी बायडेन सरकारकडे या धोक्यासाठी बोट दाखवलंय। Hit us back. Have you been briefed about how many Iran sleeper cells there could be inside the U.S. right now? I have been, and a lot of people came in through Biden with this stupid open border. But we know where most of them are. We've got our eye on all of them, I think. Is it dozens? They came in through the open border policies of Sleepy Joe Biden, one of the worst president in the history of our country. 9/11च्या ट्विन टॉवर हल्ल्यानंतर अमेरिकेच्या मुख्य भूमीवर आजवर असा मोठा हल्ला झालेला नाही, पण दिवसागणिक बेचिराख होत चाललेल्या इराणकडून असा निर्णय घेतला गेला तर आश्चर्य मानायला नको। फक्त त्यानंतर अमेरिका जो थैथयाट करेल त्याला तोंड देण्याची वेळ उर्वरित जगावर येईल, हेही लक्षात घ्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।